महाराष्ट्र काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते भाजपाबरोबर सत्तेत सामील झालेले आहेत। खरं तर एक 1.5 वर्षांपासून ही चर्चा होती की अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, पण ही चर्चाच आहे असं लोकांना वाटत होतं। पण शेवटी त्यांनी परवा काँग्रेसचा राजीनामा दिला, आमदारकीचा देखील राजीनामा दिला आणि एकाच दिवसात म्हणजेच पुढच्या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरचा कोणताही नेता आलेला नव्हता। राज्यातील बावनकुळे आणि फडणवीस यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आपण सर्व जाणतो की महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी अस्तित्वात होतं त्यावेळी भाजपने ज्या प्रकारे ऑपोजिशनचा स्टँड घेतलेला आहे की विरोधी पक्ष म्हणून भाजप भक्कमपणे लढत होतं, फडणवीस जी जान लावून या सरकारवर टीका करत होते, तसं काही आता राहिलेलं नाहीये। खूप विरोधी पक्ष सौम्य झालेला आहे। जी काय थोडीफार विरोध आहे चालू तो शिवसेनेकडून आहे, पण बाकी तेवढा विरोध दिसत नाहीये। ह्याचं मुख्य कारण म्हणजे जी गळती लागलेली आहे बाकीच्या पक्षांना तीच आहे। नेते पक्ष सोडत आहेत आणि भाजपला जाऊन जोडत आहेत। काही डायरेक्ट भाजपमध्ये जातात, काही पक्ष फोडून जातात, तर काही भाजपचे मित्र पक्ष म्हणून राहतात। पण या सर्वांमुळे एकंदरीत येत्या निवडणुकीत काय होईल हे चित्र स्पष्ट होत नाहीये। आज थोडा आपण याच गोष्टीबद्दल चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपण सर्वच जाणता की सर्वात आधी शिंदे बाहेर पडले, त्यांची शिवसेना असं डिक्लेअर झालं आणि ते आता भाजप बरोबर सत्तेत आहेत, म्हणजेच काय शिवसेना फुटली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेच झालं, अजित पवार गेले, आता तेच एनसीपी आहे म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि ते भाजप बरोबर बसलेले आहेत। आणि आता या दोन पक्षांनंतर काँग्रेस जो पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्याचे नेत्यांमधला एक महत्वाचा नेता म्हणजे अशोक चव्हाण यांनी सध्या पक्षाला रामराम ठोकलाय आणि ते जाऊन भाजपमध्ये सामील झालेत। आता जसं शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली तशी काही काँग्रेस फुटू शकत नाही, कारण तो एक राज्यस्तरीय पक्ष नसून तो एक राष्ट्रीय पक्ष आहे। काँग्रेस पूर्णपणे फोडणं हा खूप मोठी गोष्ट आहे, ती सध्या या क्षणाला तरी पॉसिबल आहे असं मला वाटत नाही। पण काँग्रेसचे नेते फोडणं शक्य आहे आणि हे नेते जाऊन भाजपमध्ये बसतात। अशोक चव्हाणांनी परवाच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की मोदींनी जे काम केले तेच पुढे नेण्यासाठी मी भाजपमध्ये गेलोय, मला विकास काम करायचं आहे। माझा प्रश्न असा आहे की हे विकास काम काँग्रेसमध्ये राहून होणार नव्हतं का, किंवा काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही असंच लोकांनी गृहीत धरलंय का? लोकांनी म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्याच नेत्यांनी गृहीत धरलंय का? या सर्वांचा परिणाम कसा होणार हे आपण थोडं बघितलं पाहिजे। शिवसेना फुटल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोणतीही मोठी निवडणूक झालेली नाहीये, म्हणजे कुठली नगरपालिका झाली नाही। आपण सर्वच जाणता की कितीतरी नगरपालिकांच्या निवडणुका पेंडिंग आहेत। 1.5 2 वर्ष झालं तिथं प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासक कामकाज बघतोय। मुंबई सारख्या मोठ्या महानगराची निवडणूक देखील झालेली नाहीये, बीएमसी वर देखील प्रशासक आहे आणि तीच अवस्था बाकीच्या शहरांची देखील आहे। त्यामुळे ती निवडणूक कुठल्याही झाली नाही। एकच निवडणूक झाली ती म्हणजे अंधेरी मधली, ज्याच्यात पण लास्ट मोमेंटला भाजपनं आपला उमेदवार विड्रॉ केला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या तिथे निवडून आल्या, मशाल चिन्हावर निवडून आल्या। त्यामुळे असं झालंय की राज्यात कुठलीच मोठी निवडणूक झाली नाहीये। त्यामुळे जनमानस काय आहे, ज्याला आपण मॅन्डेट म्हणतो, लोकांचं मॅन्डेट, तेच आतापर्यंत आपल्याला कळालेलं नाहीये की हे जे फोडाफोडी, असं नाही की फोडाफोडी आत्ताच होते, आधी पण होत होती। काँग्रेसनं देखील हेच केलेलं आहे। काँग्रेसनं पण पक्ष फोडले, काँग्रेसनं पण नेते पळवले होते, हे सर्व आधी झालेलं आहे। पण आता ज्या प्रमाणात ते चालू आहे ते थोडं जास्त आहे, ते दखलपात्र आहे असं मला वाटतं। पण या सगळ्यामुळे ह्याचा परिणाम निवडणुकीत कसा होणार हे कळण्याचा कुठला मार्गच नाहीये। आता परवाच एक सी वोटर सर्व्हे जो आला त्याच्यात असं सांगण्यात आलं की, म्हणजे हे अशोक चव्हाण पक्ष सोडण्याआधीच होतं की एवढं फोडाफोडी करून देखील महाविकास आघाडीला काहीतरी 48 पैकी 26 लोकसभेच्या जागा मिळतील। पण अर्थात आपल्याला सर्वांना माहितीये की सर्वे हा 100% बरोबर होईलच असं काही नाहीये। राजकीय गणित रोज बदलतात, रोज त्यात काहीतरी बदल होतात, नवीन गोष्टी होत असतात, नवीन डेव्हलपमेंट होत असतात। त्यामुळे अंतिम ज्यावेळी एक वोटर मतदान करायला जातो त्यावेळी तो कोणत्या पक्षाला प्रेफरन्स देईल हे कुठलाही सर्वे ठामपणे सांगू शकत नाही। आणि या क्षणाला काय आहे परिस्थिती आणि उद्या परिस्थिती काय आहे ह्याच्यात जे तफावत आहे त्याच्यात देखील माणसं आपली मतं बदलतात। त्यामुळे मला असं वाटतं की किती मोठा राजकीय विश्लेषक असू दे, तो हे सांगू शकत नाही की
हे जे सर्व सुरू आहे राज्यात, ह्याचा फटका पॉलिटिक्सला कसा बसणार आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला ह्याचा फटका कसा बसणार आहे. मी एक गोष्ट तरी पक्की मानतो की भाजपची एक वोट बँक आहे, सिक्युअर्ड वोट बँक आहे, जी भाजप बरोबर ठामपणे उभी आहे, एवढ्या वर्षांपासून उभी आहे, आताही राहील. त्यांना या गोष्टींनी काय फरक पडत नाही, त्यांचं मत हे भाजपलाच जातं. पण हे जे बाकीचे पक्ष आहेत किंवा आता अशोक चव्हाणांसारखा माणूस जो सोडून गेला, तर त्यांच्या ज्या मतदारसंघातली मतं आहेत किंवा त्यांचे जे सपोर्टर्स आहेत ते त्यांच्याबरोबर शिफ्ट होतात भाजपमध्ये मतदानाच्या वेळी, की ते काँग्रेसला चिटकून राहतात आणि काँग्रेस जो उमेदवार देईल त्याला मतदान करतात. हे मात्र समजून घेण्याचा कोणताच मार्ग सध्या उपलब्ध नाहीये. आणि असं दिसतं की सरकार देखील कुठलीही मोठी निवडणूक लावण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. कारण समजा उद्या निवडणूक झाली एखादी आणि त्यात सरकारला फटका बसला तर तो एक पॉइंट विरोधक एवढा उचलून धरतील आणि त्याचा फायदा घेतील की बघा हे सगळं फोडाफोडी केली, याचं कसं लोकांना हे आवडलं नाही आणि हे सरकारला नको आहे. आणि याच्या उलट पण आहे, उद्या समजा एखादी निवडणूक झाली आणि महायुतीला भरघोस मॅन्डेट मिळालं तर मात्र विरोधकांची गोची होईल, त्यांना मुद्दाच राहणार नाही लढण्यासाठी, लोकांपुढे येऊन मांडण्यासाठी. कारण आता सर्व विरोधी पक्षाचं राजकारण एकाच मुद्द्यावर सुरू आहे की बघा कसे पक्ष फोडले जात आहेत, कसं लोकांना बाजूला केलं जात आहे आणि भाजप आपलंच जे हेतू आहे तो साध्य करतोय. या एकाच नॅरेटिव्हवर ते आपलं लढाई लढत आहेत, तो नॅरेटिव्ह संपून जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी थांबावं. येत्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र पूर्ण स्पष्ट होईल की लोकांना हे आवडलेलं आहे का. नेता जसा पक्ष सोडून जातो, पक्षांतर करतो, दुसरा पक्ष बनवतो, तसं त्याचे कार्यकर्ते, त्याचे वोटर्स हे देखील त्याच्याबरोबर शिफ्ट होतात की ते त्याच पक्षाला चिटकून असतात जिथे तो नेता आधी असतो. हे आपल्याला लोकसभा निवडणुकीत नक्कीच कळेल. आणि लोकसभा निवडणुकीच्या जे निकाल येतील त्याच्यावरून आपण राज्याचं चित्र चांगल्या प्रकारे बांधू शकू असं मला वाटतं. त्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की लोकसभेत जर लोकांनी या गोष्टीला पसंती दिली किंवा नाही दिली, जे काही असेल ते, त्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा इलेक्शन्समध्ये महाविकास आघाडीला परत एकदा सत्तेत येण्याचा चान्स आहे की महायुती जे क्लेम करत असते की आम्हीच सत्तेत राहू, आमचाच मुख्यमंत्री बसेल, ते पूर्ण होईल. हे आपल्याला बघावं लागेल. आमचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला नक्की कळवा कमेंटद्वारे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.